कृषी वेदव्यास महाभारतात हे भारतीय महाकाव्य रचले. कृषी वेद हे सर्वात श्रेष्ठ कृषीपैकी एक होते. त्यांचे मूळ नाव होते कृष्णद्वैपायन. ते रंगाने काळे असल्यामुळे कृष्ण आणि त्यांचा जन्म दीपावर म्हणजेच बेटावर झाला होता. म्हणून द्वैपायन पराशर मुनी आणि सत्यवती ही त्यांचे आई वडील होते. त्यांनी वेदाचा अभ्यास केला. भारतात अनेक वर्ष मौखिक परंपरेचं ज्ञान पुढच्या पिढीला दिलं जात होते. मौखिक परंपरेचा अर्थ पाठांतरानेच हे ग्रंथ लोक लक्षात ठेवत होते आणि मग पुढच्या पिढीलाही पाठ करायला लावून त्यांना पिढ्यानपिढी जीवन ठेवत होते. पण अशा पद्धतीत मानवी स्मरणशक्तीवर बसून राहिल्यामुळे ते विस्कळीत झाले होते. कृष्णदेवराय यांनी वेदाश्रू गोळा केले आणि त्यांना त्याचा वापर आणि प्रकारानुसार 4 वेदामध्ये विभागले. कृतवेद, अर्जुवेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा विभागणी त्यांनी केली. आपल्या वेशप्यान, जैमिनी आणि सुमंतू अशा 4 शिष्यांना प्रत्येकी एक वेद शिकवून त्यांच्या प्रसाराची जबाबदारी दिली. वेदाचे विभाजन करून सुसूत्रीकरण केल्यामुळे त्यांना वेदव्यास किंवा नुसते व्यास असे नाव पडले. व्यास म्हणजे विभाजन करणारा. त्यांनीच महाभारत सुद्धा लिहिले. या कुरुवंशाच्या इतिहासात ते एक प्रमुख पात्र सुद्धा होते. कौरव पांडवाचे वडील धृतराष्ट्र पांडू आणि त्यांचा भाऊ विदुर हे व्यासचे नियोग पद्धतीने झालेले पुत्र होते. त्यामुळे कौरव आणि पांडव हे व्यासचे या पद्धतीने नातू लागत होते. त्यामुळे एक प्रकारे आपल्याच वंशात झालेला युद्धांचा वृत्तांत त्यांनी सविस्तर लिहिला. महाभारतामधले चांगले वाईट, शूर आणि बेखंड, न्यायी आणि अन्याय, जाती भेदाच्या परे असलेल्या नातेसंबंध, मित्रास अशा हर प्रकारची पात्रे आहेत आणि त्यासोबतच पौराणिक कथा, अनेक उपकथा, नके, तत्वज्ञान, प्रेम, युद्ध, राजकारण, मनुष्य स्वभाव, भारत देशाचा भूगोल, इतिहास इत्यादी अनेक विषयांवर वर्णन आहे. त्यामुळेच व्यासोच्छेदष्टम जगत सर्वम असे म्हणले जाते. त्याचा अर्थ व्यासनी जगातला कुठलाच विषय सोडला नाही असा होतो. व्यास अत्यंत विद्वान होते. त्यामुळेच त्यांच्यासाठी महाभारतात लेखनाची जबाबदारी गणपतीने सुद्धा स्वीकारली. व्यासनी महाभारत सांगितले आणि ते गणपतीने लिहून घेतले. महाभारताचे युद्ध थांबवण्याचा त्यांनी छोटा प्रयत्न करून पाहिला, पण तोवर कौरव पांडवांची शत्रुता फार वाढलेली होती आणि युद्ध अथळ होते. हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावरच्या युद्धांचा वृत्तांत कळावा म्हणून व्यासनी संजयाला धृतराष्ट्राजवळ बसून दिव्यसृष्टी दिली. व्यासच्या कृपेने संजयाने धृतराष्ट्राला युद्धातली प्रत्येक घटना ऐकवली. व्यासने वेदाच्या विभाजनासोबतच वेद समजायला सोपे जावे म्हणून त्यांच्यावर शतसूत्रे लिहिली आणि असे म्हणतात की आपल्या माहिती असलेली बहुतांश पुराणं सुद्धा व्यासने लिहिली. व्यासने जबाली ऋषींची कन्या वारिका हिच्याशी विवाह केला. त्यांना सुख नावाचा हा मुलगा झाला. सुखाने त्रियोग साधना करून जीवनपणी मोक्ष प्राप्त करून देह सोडला. व्यासचा जन्म आषाढ शुद्ध पौर्णिमेला झाला. हीच पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी होते. व्यासचा जन्मामुळे तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. व्यास आपल्या शिष्यांना शिकवताना उंचासनावर बसून शिकवायचे. त्यामुळे वक्ता ज्या उंच जागी उभे राहून किंवा बसून भाषण देतो त्या जागेला व्यासपीठ हा शब्द रूढ झाला आणि आजही वापरला जातो. वेद, पुराणे आणि महाभारतात हा सर्वांचा भारतीय संस्कृतीवर प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचे रचनाकार व्यास यांची कामगिरी फार मोलाची आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.